च्या काही पंडितांनी या सरकारमधले पक्ष फोडून मग त्यात उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडून पुन्हा एक वेगळा प्रयोग केला आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षापासून त्यांचंही सरकार आहे। महाराष्ट्राच्या जनतेने अशा आघाड्या कधी यापूर्वी बघितल्या नव्हत्या। आता सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोनिया गांधीची काँग्रेस अशी एक महाविकास आघाडी आहे आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुती आहे। या अशा प्रकारच्या आघाडीच्या राजकारणामध्ये अनेक मातब्बर नेते आहेत की जे सतत जनतेशी संपर्क ठेवून आहेत, ज्यांचं सतत लोकांमध्ये काम आहे, ज्यांनी आपली नाळ जनतेशी कायम ठेवलेली आहे, अशा मातब्बर लोकप्रिय उमेदवारांची सुद्धा अडचण निर्माण झालेली आहे आणि तशातलीच अडचण ही आपल्या मतदारसंघामध्ये दिलीप भाऊंची सुद्धा झालेली आहे। आपण शरद पवारांच्या विचाराचे पाविक आहोत, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। आपण शरद पवारांचा झेंडा खांद्यावर घेतला याबद्दल पण आपल्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। परंतु आघाडीच्या राजकारणामध्ये जागा वाटप होत असताना कधी कुणावर अन्याय होईल हे सांगता येत नाही। साधारणतः जागा वाटपाचं सूत्र हे सिटिंग गेटिंग अशा प्रकारचं असतं, म्हणजे ज्या पक्षाचा आमदार त्या मतदारसंघात निवडून आलेला असेल त्या पक्षाचे नेते ही जागा साधारणतः लढवण्यासाठी आग्रहाने मागत असतात आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेनेत जरी फूट पडलेली असली तरी इथे शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे म्हणून उद्धव ठाकरेंचा या पाचोऱ्याच्या जागेसाठी फार मोठ्या प्रमाणावर आग्रह आहे। परंतु आपणही आपली ताकद आहे, आपल्याकडे किती ग्रामपंचायत, आपल्याकडे जिल्हा परिषदांचे सदस्य किती आहेत, पंचायत समितीचे सदस्य किती आहेत, सोसायट्या किती आहेत, आपण दूध संघावर आहोत, वेगवेगळ्या सहकारी संस्था आपल्या ताब्यात आहेत, कार्यकर्त्यांचं संघटन किती आहे, सगळा याचा लेखाजोखा दिलीप भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि जयंत पाटील यांच्याकडे मांडलेला आहे। आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाने लढली पाहिजे। ही जागा आपण सातत्याने लढत आलेलो आहोत आणि यावेळेला आपल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार निवडून येण्याची संधी दिलीप भाऊंच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जागा आपण लढली पाहिजे असा आपला सगळ्यांचा पक्षाकडे आग्रह आहे। आपण याची त्यांना जाणीव करून दिलेली आहे। परंतु आघाडीच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं। कदाचित उद्या तुतारी आपल्यालाही मिळेल किंवा कदाचित तुतारी सोडावी लागेल। परंतु असं जरी असलं तरी आपला जो कार्यकर्त्यांचा हा जो संच आहे हे गेल्या 70 वर्षामध्ये जे काही संघटन कैलासवासी ओंकारप्पा वाघ यांच्यापासून चालत आलेलं आहे, हे संघटन एक संघ ठेवण्यासाठी, या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी, या मतदारसंघामध्ये असलेला दहशतवाद थांबवण्यासाठी, या मतदारसंघामध्ये असलेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी, या मतदारसंघामध्ये असलेली हुकुमशाही थांबवण्यासाठी, या मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी ही निवडणूक शेवटी आपल्याला लढणं अत्यंत गरजेचं असणार आहे। म्हणून उद्या चिन्ह मिळो अथवा ना मिळो, जे चिन्ह मिळेल ते चिन्ह घेऊन आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि सामोरं जाताना तुमची ताकद, तुमचे आशीर्वाद, तुमचं संघटन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यासाठी आजचा हा मेळावा सुद्धा आपण आयोजित केलेला आहे। दिलीप भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोठ्या संख्येने लोक हजर राहिले। कुणाला गाडी पाठवावी लागली नाही, कुणाला पेट्रोल द्यावं लागलं नाही, कुणाला कुपन द्यावं लागलं नाही। असं असतानाही वाघ कुटुंबावर प्रेम करणारा सगळे लोक मोठ्या प्रमाणावर हजर होते। त्या दिवशी भाऊंनी घोषणाही केली, भाऊंनी आपली दिशाही स्पष्ट केली। जे काही कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज होती, कार्यकर्त्यांमध्ये जे काही शंका कुशंका होत्या त्या सुद्धा त्याची भाऊजींनी स्पष्टीकरण केलेलं आहे आणि मी कुणालाही सामील झालेलो नाही, मी कुणाशीही तडजोड केलेली नाही। मी स्वतंत्र विचाराचा माणूस आहे आणि कार्यकर्त्यांसाठी लढणारा माणूस आहे, हे त्या दिवशी त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सगळे उदाहरण स्पष्ट केलेलं आहे। आणि इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या लोकांनाही त्यावेळेला हात उंच करून दिलीप भाऊंना पाठिंबा व्यक्त केला आहे। परंतु आपल्याशी अधिक जवळ जाऊन संपर्क साधता यावा, आपल्याशी अधिक जवळून बोलता यावं,
म्हणून आपण या लोटार खडकदेवळा गटातील मोजक्या प्रमुख कार्यकर्त्यांचा, मुद्दाम मी मोजक्या म्हणतो, प्रमुख शिलेदारांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा मेळावा पुन्हा आयोजित केलेला आहे. तुमची आपली जबाबदारी आहे. आपण प्रत्येक गावातून प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख कट्टर शिलेदार इथे उपस्थित झालेले आहात. आज एकही या मेळाव्यातून दिलीप भाऊ मार्गदर्शन करतील. ते मार्गदर्शन घेऊन, तो विचार घेऊन आपण खाली आपल्या खालच्या तळापर्यंतच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कोणतीही निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या जीवावर लढवली जाते. कोणत्याही निवडणुकीमध्ये विजयाचा जर सगळ्यात मोठा वाटा असेल तर तो कार्यकर्त्यांचा असतो. ही गोष्ट नाकारून चालता येणार नाही. अनेक कार्यकर्ते म्हणतात की आपण पुरसूत का, आपण शेवट लावून टिकसूत का, आपण 100% उभा येतच का. आज दिलीप भाऊ ज्या पद्धतीने काम करतायत, ज्या पद्धतीने मेळावे घेत आहेत, त्यावरून तरी तुमच्या मनात आता शंका उरली नाही पाहिजे. राहिलं निवडणुकीचा काळ बदललाय. दिलीप भाऊ यांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करूया. हम तुम्हारे साथ है. आज निवडणुकीचा बाज बदललेला आहे. निवडणुकीचा काळ बदललेला आहे. शिवमुरमुऱ्यावरची निवडणूक आता राहिलेली नाही, हे सुद्धा आम्हाला मान्य आहे. निवडणुकीची पद्धत बदललेली आहे. मतदारांचा कल थोडा लक्ष्मीकडे असतो, हे सुद्धा नाकारून चालणार नाही. परंतु आपण काळजी करण्याचं कारण नाही. आपण फक्त दिलीप भाऊंचा विचार, दिलीप भाऊ कसे चांगले उमेदवार आहेत, आपल्याला या मतदारसंघातला भ्रष्टाचार कसा संपवायचा आहे, या मतदारसंघातील काही मुठभर लोकांचं जे भलं झालेलं आहे ते आपण जनतेमध्ये जाऊन सांगायचं आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण झालं म्हणजे विकास होत नाही. या मतदारसंघामध्ये किती शेतकऱ्यांचे शेत रस्ते झाले, या मतदारसंघामध्ये किती नवीन उद्योग आले, या मतदारसंघामध्ये कोणतं नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, या मतदारसंघामधली शेती किती प्रगत झाली, या मतदारसंघातला शेतकरी किती सुखी झाला, या मतदारसंघातल्या शेतकऱ्याची किती प्रगती झाली, या मतदारसंघातील किती बेरोजगारांना रोजगार मिळाला, या मतदारसंघातील नवीन काही वेगळं जे काही असतं आगळं वेगळं ते कधी आलं का. गेल्या 10 वर्षापासून आपण प्रत्येक निवडणुकीत आणतो की ऐकतो की या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलावायचा आहे असं सांगितलं जातं. परंतु निवडणूक झाली का सगळं विसरलं जातं. किती सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागले. गेल्या 25 वर्षापासून आपण बलून बंधाऱ्यांचं ऐकतोय. गिरणा नदीवरच्या हे बलून बंधाऱ्यांचे टेंडर आजपर्यंत का निघत नाही. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण त्यांच्याकडे मागितलं पाहिजे आणि आपण जनतेला सुद्धा हे सांगितलं पाहिजे. म्हणून मी विनंती करेल या निवडणुकीच्या निमित्तानं आपण बाकीची चिंता करू नका. दिलीप भाऊंनी निर्धार व्यक्त केलेला आहे आणि आपणही निर्धार व्यक्त करायचा आहे. कारण की दिलीप भाऊ जर निवडून आले तर तुमच्या आमच्या सारख्या खालच्या लोकांची निवडणूक ही सोपी जाणार आहे. कुणाला नगरसेवक व्हायचंय, कुणाला सरपंच व्हायचंय, कुणाला पंचायत समिती सदस्य व्हायचंय, कुणाला जिल्हा परिषदेत जायचंय, कुणाला मार्केटमध्ये जायचं आहे. आपण काही संत महात्मे नाहीत, आपण राजकीय कार्यकर्ते आहोत. कुठला तरी उद्देश हा 100% आपल्या डोळ्यापुढे सुद्धा असतो. आणि मग या सगळ्या संस्थांमध्ये जर जायचं असेल तर आधी आपल्याला दिलीप भाऊंना विधानसभेमध्ये पाठवावं लागेल, तरच आपला मार्ग सुकर होणार आहे. आणि या दृष्टीने आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. मी एकच विनंती करेल बंधूंनो भगिनींनो, बाकीची चिंता भाऊंवर सोडून द्या. आपण फक्त काम करा. आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना बूथनिहाय नियोजन करून द्या. आपण सगळे प्रमुख लोक आहात. आपण जनतेमध्ये जाऊ त्यावेळेला आपण आमदारांनी काय केलं हे आपण जनतेसमोर सांगू. परंतु तुम्ही लोकांना सुद्धा सांगितलं पाहिजे, जसं आता खलीलदारांनी सांगितलं, विनय बाबांनी सांगितलं की आपण पारावर बसतो, एखाद्या हॉटेलवर बसतो, गावामध्ये बसण्याची जागा असते, त्या ठिकाणी आपण सातत्यानं की आपला विचार मांडत राहायला पाहिजे. आपण काय करतो की समोरच्या पक्षाचा कार्यकर्ता ज्या वेळेला चर्चा करतो तर आपण त्याला उत्तर देत नाही. आपण उत्तर द्यायला शिकलं पाहिजे, आपण बोलायला शिकलं पाहिजे. अनेक बैठकांमध्ये आपण बोलत नाही, आपण बोललं पाहिजे. आणि माझा नेता कसा सामर्थ्यवान आहे, माझ्या नेत्याने कसं या मतदारसंघामध्ये कधी दहशत पसरवली नाही, कधी दादागिरी केली नाही, कधी कुणावर अंकुश ठेवला नाही, कधी भ्रष्टाचार केला नाही, कधी अधिकाऱ्यांना वाईट वागणूक दिली नाही, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवला, हे आपण सगळं सांगण्याचं काम करण्याचं काम हे आपलं आहे. आपण निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन केलं पाहिजे. आपण काय करतो, यंदा वांदानी भाऊनं वातावरण छे, भाऊ चिंता करू नका, बट्टा समाज आपला बरोबर छे. परंतु निवडणुकीमध्ये नेमकं चित्र वेगळं दिसतं. त्याचं कारण असं की आपण फक्त एकट्याच बोलतो. आपण या लोकांना समजून सांगितलं पाहिजे की दिलीप भाऊंची या मतदारसंघासाठी गरज काय, या मतदारसंघामध्ये बदल का झाला पाहिजे.
आपण नियोजन केलं पाहिजे. गावात जर आपले 10 कार्यकर्ते असतील, 2 बूथ असतील समजून घ्या, तर एका बूथला 10 कार्यकर्ते असतील,